हे किती आपदा होती ग नानाची. कशाची ग? हा कशाची? कशाची म्हणजे पोटाची आपदा किती हे. हा मग काय करू मी? काय करते मग तुझं लवकर यायचं काम नव्हतं बी. होय अग. हा मग काय सोडून द्यायचं का नातो जायचं नाही का त्यांच्याकडं? राहायचं म्हणा पण नाना नाही ते घरदार सोडून तिकडेच येत होतं. नाना स्टेशनमध्ये यायचं होतं तिकडेच डायरेक्ट. मग येऊ म्हणलं द्यायचं. तुम्हाला हां जातोच. मग यायचं मी काय नका म्हणते. नग म्हणलं नाही म्हणा पण तसं कसं जायचं की यायचे आज यायचे उद्या यायचे सारखं काय नव्हती काय नातीच्यातली देत होती की जेवण ग? जेवण देत होते का कशात जेवण तर ना तुझ्या हातचं पसतंय का सांग बरं. तिकडं नातीच्या हातचं वेगळं. हां काही आता मीठ गाळणे कोथिंबीर हे कांदा कोटा. हां तू कशी करते सांग बरं. नाना तुझ्या हाताशिवाय चव लागत नाही का माहीत आहे. नानाला चव लागत नाही, पोट भरत नाही नानाचं मग? माझ्या शिवाय ग. तेवढं तू नाश्ता तर सकाळपर्यंत केलं का दुपारी 12-1 वाजता जेवण तर पोटभरून नाना जेवते ते किती 1-1.5 भाकर खाते ते या. बरं हां आता काय शेवगा नीट करते? भाकरच्या रोज चपात्या रोज चपात्याच. शेवग्याची घेवडी शेंग नीट करते काय? घेवडे शेंग नीट करते हो. होय रात्री आणली नानासाठी. संध्याकाळी कळू आपण हो. माझ्या भाज्या मस्त असते बाई, मला तसल्या लोकांच्या खा वाटत नाही त्या. नाही बाई माझी मी ताजी आणली ते कवळ्याच्या शेंग आणली ते. नव केलेल्या भाज्या ग हां आपल्या आपल्याच खा वाटते त्या आमच्या मालकाला, दुसऱ्याचं काय खा वाटत नाही. आता आज गरगडा ते केलं का कसं नाना पाठ भरून जेवण हे झालं सांग बरं मला. हां शिपूची